चला एक पाऊल सिद्धपेठामध्ये आलो असता या ठिकाणी आपल्याला नवीन काही बघण्यास मिळाले। ते काय आहे आणि कसे आहे आणि काय कार्य चालू आहे ते पाहण्यासाठी आपण निश्चितच आलो यात। या ठिकाणी फार मोठी लोक जमलीत आणि या ठिकाणच्या परिसराचा स्वच्छतेचा विषय हातात घेतला म्हणजे आनंदाची बाब आहे। चला तर आपण हे कोण कोण करते, काय काय करतायत, कसे करतायत पाहूयात। ताई नमस्कार। नमस्कार। काय चाललं आपलं? सगळं व्यवस्थित। बरं, नाव काय आपलं? रेवती निकम। आपण काय करता इथे? आम्ही आज पीएसआर ऍक्टिव्हिटी करायला आलो। बरं, कुठे आलात तुम्ही? आम्ही सिद्धपेठ। वा वा वा, छान। म्हणजे सिद्धपेठ हे कोणाचं आहे? संत ज्ञानेश्वरांची जन्मभूमी। वा, जन्मभूमी नाही ही कर्मभूमी आहे। निश्चितच या ठिकाणी आल्यावर कसं वाटलं? खूप छान वाटलं। एकंदरीत आपण सगळे किती लोक आलात? 15। आज या ठिकाणी ग्रामपंचायतचे आमचे झिलपे सरकार आहेत। सरकार नमस्कार। आज आपण ग्रामपंचायतीने अधिकार घेतल्यापासून या ठिकाणी परिवर्तन कशा पद्धतीने हवंय असं तुम्हाला वाटतंय? इथली स्वच्छता होणं गरजेचं आहे। सिद्धपेठ स्वच्छता मोहीम ही जी संस्था आहे राज इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि ग्रामपंचायत सहकार्याने ही आज त्यांनी सकाळी 8 वाजल्यापासून स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे। निश्चितच आज या ठिकाणी जी स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे, आज आपल्यासोबत ज्यांनी आयोजन आणि नियोजन केलेले आहेत ही पण टीम आहे। नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार सर, आपण नियोजन किती दिवस झाले करताय आणि कशा पद्धतीने नियोजन या ठिकाणी येण्यासाठी केलं आपण? आम्ही नियोजन जवळपास 7 ते 8 दिवसांपासून करतोय आणि ग्रुप वाढत आमचा 10 ते 20 असं करता करता मागच्या वर्षी पण आम्ही इथे झाडं लावली होती। तेव्हा 32 लोक होती आणि ह्या वर्षी 115 लोक आली आणि प्राज पीएसआर तर्फे आज आम्ही ही ऍक्टिव्हिटी सकाळपासून इथे राबवली, ज्यामध्ये पूर्ण गार्डनची स्वच्छता, ट्रेंच, पाणी देणे आणि कचरा व्यवस्थापन या इतर सगळ्या गोष्टी आम्ही केल्या। तर आम्ही खूप आनंदी आहोत की ग्रामपंचायतने, केडगाव ग्रामपंचायतने पण आम्हाला सपोर्ट केला आणि गुरुजींनी जे पसायदान गुरुकुल आश्रम आहे त्यांच्यातर्फे पण आम्हाला त्यांची जी जेवढी 40 ते 50 बाळ गोपाळ होती यांनी पण कचरा उचलण्यामध्ये आणि इतर कामामध्ये मदत केली। तर ह्या पवित्र ठिकाणी येऊन आम्ही आज स्वच्छता आणि प्राज पीएसआर तर्फे जे अभियान केलंय त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे। निश्चितच आज जे पाहताय वस्तुस्थिती आहे, जवळपास सिद्धपेठाच्या सुरुवातपासून तर जवळपास मध्यापर्यंत ज्या ठिकाणी माऊलींचं मंदिर आहे तिथपर्यंत स्वच्छता अभियान केली, ही विशेष कौतुकास्पद बाब आहे। एरवी केव्हाही आलात तर निश्चितच या ठिकाणी स्वच्छतेसाठी आपला पुढाकार हा अति अनमोल आहे आणि याचा ठेवा जपणं हे आम्हा सर्वांचंच काम आहे। इंद्रायणी माता की जय। इंद्रायणी माता की जय।